आई जी जीव लावते ते कुठल्याही लाभाविना, कुठल्या याच्यातून मला काय फायदा होणार आहे असं नाही, की ही एकच नातं असं आहे की आई जे मुलाला जीव लावते तो फक्त कुठल्याही लाभाविना, कुठल्याही त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे हे असा आई कधीच विचार करत नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, याच्यातून मला कुठला लाभ होणार आहे हे मात्र कधीच आईने पाहिलेलं नाही. हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. कोजागिरी पौर्णिमा असते आणि हिरकणी रायगडावर गेली. दूध विकता विकता तिला उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. मग आपण पाहिलं की त्या ठिकाणी ती म्हणते की आता मला घरी जायचं आहे, पण मग ते जे हे असतात चोपदार असतात आणि हे ते म्हणतात की आम्ही दरवाजा उघडत नाहीत, कारण आम्हाला तशी आज्ञा आहे शिवरायांची की एकदा गडाचे दरवाजे बंद झाले तर दरवाजे पुन्हा उघडता येत नाहीत. आणि मग हिरकणीला प्रश्न पडला की आता घरी तर आपलं छोटं बाळ आहे, मग आपण आता कसं करायचं. तिने खूप विनवण्या केल्या. शेवटी तिने गड उतरायचं ठरवलं आणि ती गड उतरून खाली आली. मग सकाळी सगळे बघू लागले, तिथले मावळे, तिथले सैनिक, की इथं तर रात्री हिरकणी होती आणि मग आता कुठे गेली ती. म्हणजे ती गावात गेली. म्हणजे असं शक्यच नाही, गड उतरणं शक्यच नाही, कारण गड असा बांधलेला होता की आपण म्हणतो पहा की म्हणजे रायगडावर जावं चढावं ते सळसळत्या वाऱ्याने आणि रायगडावरून उतरावं ते खळाळत्या पाण्याने. मग हिरकणी दरवाजा बंद असताना उतरलीच कशी. मग या ठिकाणी शिवरायांनी सांगितलं की जा तिला घेऊन या. तिला घेऊन आले काही शिपाई आणि तिचा सत्कार केला, साडी चोळी दिली तिला. आणि महाराज म्हणले की मला खूपच कुतूहल या गोष्टीचं की तू गड कशी उतरली, तर तू मला आज हा गड पुन्हा एकदा उतरून दाखव. कारण मला असं वाटत होतं की रायगड अभेद्य आहे, रायगडावर कुणीच एकदा दरवाजा बंद झाल्याशिवाय खाली जाणार नाही किंवा खालून वर येणार नाही. मग तू गड उतरली कशी. पण ती म्हणली महाराज आता मला माफ करा, मी काल उतरले, कारण काल बाळ खाली होतं, आज बाळ माझ्या कडेवर आहे. कारण त्या दिवशी बाळ कडेवर होतं. ती म्हणली मी काल जी उतरली ना ती त्या बाळाची आई होती, आज मी उतरूच शकणार नाही कारण बाळाच कडेवर आहे. मग हा फरक आहे की या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की करी लाभे विन प्रीती, कुठल्याही लाभाशिवाय जे जीव लावते, कुठल्याही लाभाशिवाय. आता आपण 3,500 फूट उंच आहे रायगड, एवढा रायगड ती उतरली आणि कशासाठी, फक्त स्वतःच्या बाळासाठी. आणि मग अशा पद्धतीने आपण जेव्हा जेव्हा या गोष्टी सांगतो, आता इथंही तुम्ही पहा माझ्याऐवजी दुसरा प्रवचनकार आला असता तर त्याने 2-4 कविता म्हणून दाखविल्या असत्या तुम्हाला आईवर, ते रडला असता, तुम्हाला रडविलं असतं. आपण हे सगळं जपणं महत्त्वाचं आहे. या 13 दिवसात आपण रडणं पडणं हे ठीक आहे, पण त्यानंतरही आपल्या आईची स्मृती, आपल्या आईला आपण कशा पद्धतीने जिवंत ठेवू शकतो, आपल्या आईचे स्मरण कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्या संतांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. कारण आपण पाहतो की मरण अटळ आहे. भगवान बुद्धांकडे एक स्त्री आली, ती म्हणली तुम्ही तर भगवान आहात, तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही बौद्ध म्हणजे बौद्धिक ज्ञान ज्यांना प्राप्त झालेले, तुम्ही ज्ञान प्राप्त केलेले आहे, माझा मुलगा वारला म्हणली, आता त्याला जिवंत करून द्या. मग भगवान बुद्धांनी त्याला फक्त एकच सांगितलं की जा म्हणे गावातून मुठभर धान्य अशा घरून घेऊन ये ज्या घरामध्ये आत्तापर्यंत कुणीच वारलेलं नाही. अशा घरातून धान्य आणायचे मुठभर ज्या घरातून कुणीच वारलेलं नाही. ती बाई सगळं गाव हिंडली आणि नंतर तिला कळलं की आपल्याला बुद्धांनी हे का सांगितले. आणि ती आली आणि त्यांचे पाय धरले, म्हणले की नाही असं एकही घर नाही की जिथं कुणीच वारलं नाही. मग त्यावेळी मग त्यांनी सांगितलं की म्हणूनच मी तुला सांगितलं की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. उद्या आपल्या सगळ्यांनाही जायचंच आहे, पण त्याचा शोक किती दिवस करावा. आपले संत गाडगे बाबा एका ठिकाणी कार्यक्रमात होते, ते कीर्तन